ही फिर्याद सकाळी 4:57 झाली. 1:30 वाजता माझं मेडिकल करण्यात आलं. कारण का मी ही फिर्याद होत होती त्यावेळेसच सांगितलं होतं की गुन्हा नोंद करा 100%, परंतु व्हेरिफिकेशन करा, व्हेरीफाय करा. परंतु तसं न होता घाई कशाची झाली होती हे मला माहीत नाही. आणि शेवटी तुम्ही बघितलं की आता प्रेस नोट आली, हे जे गुन्हे झालेले ते म्हणजे व्हेरीफाय न करता झालेले, म्हणून त्यांनी प्रेस नोट काढली आणि प्रेस नोट काढून सगळ्यांना सांगितलं की ह्याचा योग्य तपास होईल आणि हे आत्ता तात्पुरती हे जी काही माहिती दिलेली आहे ती खोटी आहे असं त्यांनी मात्र नेमकी तिथं काय होती नेमकी तक्रार काय होती? आमची तक्रार अशी होती की आम्ही रात्री शेतकरी राजा या हॉटेलवर फॅमिली सेक्शनला रविराज साबळे माझे मित्र आणि आम्ही तिथं थांबलो होतो. आणि त्यावेळेस काही तिथं चुकीचे प्रकार घडले होते याची इन्फॉर्मेशन आम्ही केज पोलीस स्टेशनची PI यांना दिली होती. मग त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली. त्याच्यानंतर जे काही प्रकार घडले ते मी सगळं सविस्तर सांगितलं होतं. आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा भरोसा होता. त्यांना मी सांगितलं की हे सगळं व्हेरीफाय करून करा, परंतु त्याच्यामध्ये गडबड झाली. त्यांनी सकाळ उजडू न देता रात्री 4:57 गुन्हा नोंद केला. आणि मी आज सकाळी SP ऑफिसला आलो दुपारी आणि पुन्हा बीड ग्रामीणला इथं मी दुपारपासून आहे. आत्ता ज्यावेळेस खरं तर DYSP साहेबांचा 5-6 तासाचा वेळ या पोलीस स्टेशनला आपण बघितला सगळ्या पत्रकारांनी दिलेलं, तर हे सगळं निष्फळ आहे. यातून असं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही अशी विनंती केली की खोटी तक्रार घेताना किंवा करताना व्हेरिफिकेशन करा. आणि मी तेच सांगत होतो, परंतु त्यांनी व्हेरिफिकेशन न करता गुन्हा नोंद केला होता माझ्यावर, तो आता मागे घेण्यात आला. मात्र तुम्ही देखील फिर्याद दिलेली होती. तुमची काय फिर्याद होती आणि नेमकं तिथं काय घडलं? तिथं जी परिस्थिती झाली त्याची मी इन्फॉर्मेशन दिली होती फक्त. इथं अशी परिस्थिती आहे, ती हाताबाहेर जाऊ नये किंवा तिथं काही गैरप्रकार घडू नये म्हणून मी PI साहेबांना इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी माझ्या अंगरक्षक, मी रात्री सांगत होतो, अंगरक्षक सांगत होते की धनंजय भैया गाडीच्या खालीच उतरले नाहीत तर बाकीच्या काही गोष्टी घडायचा प्रश्नच येत नाही. आणि आम्ही सांगत होतो की CCTV फुटेज बघा, परंतु तसं न होता गुन्हा नोंद झाला होता. म्हणून मी आज सकाळपासून बऱ्याचशा बातम्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून बघितल्या की फरार आरोपी झाला किंवा समजा अटक झाली, अरेस्ट झाली. तर मी स्वतः SP ऑफिसला गेलो अगोदर, पुन्हा इथं बीड ग्रामीणला आलो आणि सगळी इन्फॉर्मेशन DYSP साहेबांना घेतली. त्यातून असं निष्पन्न झालं की हा गुन्हा हा चुकीचा आहे. आता बदनामी झाली आहे, तुम्ही पुढे काही या संदर्भात दाखल करणार आहात किंवा लगेच तुमची लोकांना मागणी कळलं नाही खोटं होतं. आता DYSP साहेबांना एवढं मीडियासमोर बोलले आणि प्रेस नोट आली तर त्याला आता जास्त एक्सप्लेन करायची मला गरज नाही पडली. यात तुम्हाला कोणी अडकवण्याचा प्रयत्न केला? नाही, ह्याच्यामध्ये डिटेल मी आपल्या राज्याचे गृहमंत्री, माझ्याकडे चुकीचे FIR झालेले 7-8 FIR आहेत, हे सगळं मी सविस्तर त्यांच्याकडे नेऊन देणार आहे. त्यावरती निर्णय घेतील. नक्कीच तुम्ही दुपारी येताना इथं आल्यानंतर म्हणला होता की धनंजय मुंडे यांच्यावर म्हणजे FIR दाखल करतोय, त्यांनी गोळीबार केला असं सांगितलं होतं. काय जे त्यांनी मला जे काही गोष्टी विचारल्या आणि मी सांगितल्या, ज्या कागदावर आल्या ते मी तुम्हाला सांगितलं, ज्या नाही आल्या ते मी तुम्हाला कशाला सांगतो.